नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। वेळामध्ये भजीची तयारी चालू आहे। तर इथे मी सोलते ढाळे। आमच्या इकडे ढाळे म्हणतात हरभऱ्याच्या ह्याला। तर हे सोलणं कमी आणि जास्त खाणं चालू असतं, कारण मला जास्त ढाळे खूप जास्त आवडतात, त्यामुळे माहिती नाही एवढीच झाले प्लेटामध्ये, एवढे शेंगदाणे झाले आणि बरंच मी खाल्ले इथं। तर आम्ही गावाकडे आलो, तुम्हाला लक्षात आलं असेलच। तर गावाकडे आलो वेळामुळ्यासाठी। तर तुम्ही कुठल्या गावाला जाणार आहे ते सुद्धा नक्की सांगा। तुम्ही पण नक्की जात असाल कुठे ना कुठे, जवळ जर असेल तर नक्की जात असाल। तर तुम्ही कोणत्या गावाला आलात ते सुद्धा मला नक्की सांगा। तर असं नाही की स्वतःच्याच घरी, पण दुसऱ्याच्यात सुद्धा जातात बरेचजण, पण आम्ही स्वतःच्याच घरी आलो। आमच्या इकडे करतात, सासरी आणि माहेरी दोन्हीकडेही बनवतात वेळामुळा, त्यामुळे गावी आलो। मेथी जास्त उपडून आणली होती, सगळीच आणली होती, त्यामुळे म्हटलं की काही घेऊन जावं, त्यामुळे नीट करून ठेवले। आणि आई गेलेत गिरणी चालू केली। गिरणी म्हणजे दळण आलं होतं आणि त्यांना द्यायचं होतं, त्यामुळे ते गेल्या। त्यानंतर यामध्ये पात आहे, सगळं हे घरचंच आहे। मेथीची भाजी, पात वगैरे तिकडं जे काही आहे ना ताटामध्ये, ते सुद्धा ना सगळं घरचंच आहे। तर इकडे ना बोर पिकले। आहेत का नाही बघते, खा बघ खाली किती पडली। लय दिवसात पिकले बोर। दादा आंबट खटा आंबट आहे। शी गाडी पळाली कुठं काय ते झाड आहे येड्या बाबळीचं, त्याला शेंग लागते, ते खोकला कमी होते त्या येड्या बाबळीच्या शेंगानं। नाही येडे बाबळ नाही वाटतं, दुसरं काही तर म्हणतात त्याला। काय म्हणतात, येडी बाबळ म्हणतात का? येडी बाबळच का? हा तो ते शेंगानं तिची हे पिवळं दिसाले ना झाड, हे फुलाचं ते। कशाला चाललास, राहू दे। कुत्रा बघ कसं झोपले ह्याच्यामध्ये, बघाले हळूच बघाले तो। हे आंब लागते, खाचते नंतर ह्याच्यावर का नाही आंबट पण असते ते। तिकडे कशाला चाललास, ये ना। फुलं येत हे काय, फुलं आणून दिलंस अगोदर, आता कुठले त्याला शेंगा नसते ना त्याला, आता ह्याच्यातून शेंगा होतात पुन्हा नंतर। काम चालू आहे रोडचं इकडं, तिकडं स्वप्नील काम चालू आहे। ते कशाला, ते कशाला? खूप वेळ झाला इथं बसले होते, तर आता खूप कंटाळा आलाय, त्यामुळे म्हटलं की थोडंसं इकडं फिरून यावं।
तर चला तुम्हाला मी आमचे कोंबडे दाखवते किती आहेत ते. मलाही माहिती नाही किती आहेत ते. तर याला नारळ लागले होते, तुम्हाला मी अगोदर दाखवले होते. लागले तर बघा तर सगळे पडून गेले, तर एकच राहिले दिसते ना, हे बघा हे या ठिकाणी एकच राहिले, बाकी सगळे पडून गेले. म्हणजे त्याचा तोर जो आहे ना सगळा गळून गेला. वरी जाऊन बसलेत, एवढेच आहेत वाटतं, संपलेत. 4च राहिलेत, ते पण वरती जाऊन बसलेत. सगळं रिकामं झालंय, पाहू शकता तुम्ही. तर हे त्यांचा खत आहे, कोंबड्याचा खत आहे तो. तर या ठिकाणी ना कांदे लावले, तर जे की बियासाठी कांदे लावलेले आहेत. हे बुडं आहेत, जे कांदे वापतात ना तर ते लावलेले आहेत बियासाठी. त्यांचं शेपू पण लावले आहे तिकडं. आणि हे जे आहे मटकी आहे, म्हणजे की गवारीची शेंग. तर हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे ते? हे पण एक भाजीचं आहे. जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं पण आहे मोठी, बघा चक्कू किती लागले तिथं. खूप सारे चक्कू लागलेत, खूप म्हणजे खूप चक्कू लागलेत. बापरे. आणि हे काय होतं माहिती आहे का, एकदाच येणार, त्यामुळे खूप वाटोळे होतात हे चक्कू. एक जेवढं पान दिसतंय तेवढे चक्कू दिसतात त्या झाडाला. शेवग्याला शेंगा सुद्धा लागल्यात, निबरल्यात पण भरपूर आहेत शेंगा. एकच झाड आहे, पलीकडे होते पण तोडून इकडे एक आहे पण त्याला नाहीत लागले. तर बघा किती छान शेंगा लागल्यात ना. गावाकडे या गोष्टी सगळ्या भेटून जातात. आणि इथे पाहू शकता कढीपत्ता. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बरेच वेळेस पाहिले, मी दाखवले सुद्धा व्हिडिओमध्ये. आंब्याला तोर सुद्धा लागलाय आणि भरपूर लागले. एकदम झाड लकडून गेले ना. तिकडल्या सुद्धा झाडाला किती तोर लागले. सगळ्या झाडाला तोर लागला यावर्षी. गेल्या वर्षी खूप कमी प्रमाण होतं, म्हणजे जास्त आंबे लागले नव्हते गेल्या वर्षी. आणि ही केळीची झाड आहेत, तर केळी आहे एका झाडाला. तर मी सुद्धा पहिल्यांदाच पाहते, कारण खूप दिवस झालं आलेच नव्हते गावाकडे आणि पाहिला पण नाही. तर केळी लागलेली आहे, मला माहिती नव्हती. तर किती छान केळी लागली ना. गवत खूप आलं इकडल्या साईडला, कारण अण्णा काढत राहतात. पाहू शकता तुम्ही, तिकडल्या साईडला काढलेलं गवत आहे आणि इकडं पण स्वच्छ आहे. असं लिंबाचं झाड आहे. हे सगळं ना घराच्या साईडला आहे, खूप भारी वाटतं ना. तिकडल्या साईडला ऊस आहे, ऊसाच्या पलीकडून घर आहे आपलं. तर लिंबू पण आहेत बघा, हिरवे आहेत. चला, हे अद्रक आहे, अद्रक आहे. भाजीपाला आहे. आणि उद्याचा व्हिडिओ जो वेळामुशाचा आहे तो उद्या टाकणार आहे. आणि आज भाजीपाला आहे, तर सर्वांना वेळामुशाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना या आंबील प्यायला. तर वेळामुशामध्ये आंबील हे स्पेशल असते. आणि तर सर्वांनी या आंबील प्यायला. आणि तुम्ही तुमच्या गावाला गेलात का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.